दुर्बे नावाच्या हत्तीची एक कहाणी सध्या चर्चेत आहे। हा हत्ती नेपाळमधला आहे। या हत्तीने तब्बल 14 वर्षानंतर एकाच कुटुंबातील 4 जणांचा जीव घेतलाय। दुर्बे हत्तीने 2012 साली शनिचरा बेटे यांच्या आईवडिलांना ठार केलं। त्यामुळे या कुटुंबाने घाबरून 15 ते 16 किमीवर स्थलांतर केलं होतं। विशेष म्हणजे या कुटुंबाचं आधीचं घर आणि आता राहत असलेलं घर या दरम्यान राप्ती नावाची नदी आहे। दुर्बे हा हत्ती इथे पोहोचणार नाही असंच सर्वांना वाटत होतं किंवा हत्ती बदला घेईल आणि ते पण एवढ्या वर्षांनी, हा विचारच कुणी केला नसेल। मात्र दुर्बे हत्ती त्यांच्या मागावर होता। त्याने जुलै 2026 मध्ये त्याच शनिचरा बोटे यांच्या घरावर रात्री हल्ला केला। रात्री घराच्या भिंतीवर कोणीतरी जोरात धडक मारत असल्याचा आवाज येत होता। त्यानंतर घराच्या मातीच्या भिंतीही कोसळल्या। आवाज ऐकून त्यांची सून आपल्या लहान मुलासह बाहेर आली। त्याच क्षणी दुर्बेने दोघांवर झडप घालत त्यांना सोंडेने पकडलं। या घटनेत त्यांची 25 वर्षाची सून याशिका बोटे आणि जो नातू या 2012च्या घटनेनंतर जन्माला आला होता, त्या 4 वर्षाच्या नातवाचाही त्या हत्तीने बळी घेतला। बोटे यांच्या पत्नीने वाळलेल्या गवताला आग लावून हत्तीला पळवलं, पण या आगीत त्यांचं संपूर्ण घर जळून खाक झालं। वनाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्बे हा अतिशय आक्रमक रानटी हत्ती आहे। दुर्बे याने 2010 ते 2016 या काळात 25 माणसांचा जीव घेतलाय। यात 2 लष्करी जवानांचा पण समावेश आहे। 2012 मध्ये दुर्बे हत्तीला मारण्याचे आदेश देण्यात आले होते। यात त्याच्यावर गोळीबारही झाला आणि तो जखमीही झाला होता। यानंतर 4 वर्ष सर्वांना असंच वाटत होतं की तो मारला गेलाय, पण पुन्हा 2016 मध्ये तो दिसला। 2020 आणि 2023 या साली त्याच्या गळ्यामध्ये नवीन ट्रॅकिंग कॉलर बसवण्यात आली, पण हे ट्रॅकिंग दर 1 तासांनी आता हत्ती कुठे आहे हे सांगत होता। त्यामुळे ट्रॅकिंग व्यवस्थित होत नव्हतं। दुर्बे हत्ती हा लहानपणापासून कळपातील बलाढ्य हत्तींना हुसकावून लावत होता। तेव्हापासूनच त्याच्या रानटी आक्रमक स्वभावाची ओळख होती। आता दुर्बे कुठे जातोय, त्याच्या हालचाली माहीत असाव्यात म्हणून त्याच्यावर सॅटेलाइट कॉलरद्वारे नजर ठेवली जाते। दुर्बे हत्तीच्या या हिंसक वागण्याने सर्वच वन्यजीव प्राणी अभ्यासकांना आश्चर्याचा धक्का बसलाय। हत्तीची बोलण्याची, संकेत देण्याची एक भाषा असते। हत्ती अतिशय शांत प्राणी आहे अशीच त्याची ओळख आहे, पण दुर्बे नावाच्या हत्तीमुळे इतर हत्ती आणि त्यांचं इतरांशी असलेलं नातं किंवा आक्रमकता हे विषय या निमित्ताने चर्चेत आले।